व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमासाठी जमलेली सर्व शिक्षकगण, मॉनिटरिंग स्टाफ, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम पीपल्स वेलफेअर फाउंडेशन डेच्या हार्दिक शुभेच्छा. 1 मे महाराष्ट्र दिन आणि इंटरनॅशनल लेबर डेच्या शुभेच्छा. आज आपण सर्वजण इथे ज्या एका विशेष कारणानिमित्त दरवर्षी भेटतो तो दिवस म्हणजे आपला फाउंडेशन डे. आणि ही पीपल्स वेलफेअर ही एक जी संस्था, या संस्थेमुळेच हा आपल्या सर्वांमध्ये योग आहे. या पीपल्स वेलफेअरमुळेच मी तर म्हणेन या पीपल्स वेलफेअरचे आपल्या सर्वांना फार मोठे उपकार आहेत की ज्यामुळे आज आपण सगळेजण इथे एकत्र आहोत. आणि त्याशिवाय आपल्या सर्वांचं, मी बोलताना चूक करत नाही, आपल्या सर्वांचं जे पोट आहे आज पीपल्स वेलफेअरमुळे आहे. त्यामुळे पीपल्स वेलफेअरमध्ये काम करतानाची मजा आहे. आज मला शाळेमध्ये 20 वर्ष झाली, पण 20 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं जे पण मानसिक त्रास जो होतो तो मानसिक त्रास पीपल्स वेलफेअरमध्ये होत नाही. कारण मी मागच्या 2 वर्षामध्ये पाहिलेलं. मागच्या 2 वर्षामध्ये अनेक अशा शाळेत की ज्यांनी शिक्षकांना, इव्हन नॉन टीचिंग स्टाफला भरपूर त्रास दिलेला. मी इथे रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून या स्टेजवर, परंतु असं झालेलं आहे. आणि कम्पेअर टू दॅट जर आपण पीपल्स वेलफेअर पाहिलं तर पीपल्स वेलफेअरमध्ये आपल्या शिक्षकांना कोणत्या प्रकारचा त्रास झालेला नाही. आजच्या या कार्यक्रमाचं अजून एक विशेष औचित्य म्हणजे आपले रघुनाथ काका. या रघुनाथ काकांनी या शाळेसाठी 39 वर्षे काम केलं. आज माझं वय 42, त्यांची सर्व्हिस 39. याच्यावरून त्यांनी या शाळेसाठी किती मोठी सेवा दिलेली हे समजायला. खरं तर ही जी दळवी फॅमिली आहे, त्या दळवी फॅमिलीमध्ये त्यांचे वडील असो, त्यांचे भाऊ सुद्धा इथे आहेत आणि रघुनाथ काका, या दळवी फॅमिलीने सुद्धा या शाळेसाठी खूप मोठी सेवा केली. त्यामुळे खरोखर त्यांच्या फॅमिलीचा आपण सर्वांनी इथे आभार मानला पाहिजे. इथे मी जास्त काही बोलत नाही, परंतु रघुनाथ काका एक छोटीशी तुमच्यावर कविता केलेली आहे. कविता करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडेल नाही आवडेल ते आपण नंतर बघूया. रघुनाथ काका जे आहेत ते रघुनाथ काकांचे आणि माझे अनुभव, मी त्यांच्या सोबत जवळजवळ 12 वर्ष मॉर्निंग सेशनचं काम केले. आणि त्यामुळे या 12 वर्षामध्ये, त्यापूर्वी ते आफ्टरनून सेशनमध्ये, त्यामुळे त्यांच्याशी जास्त मला संपर्क येत नव्हता. परंतु या 12 वर्षामध्ये जे रघुनाथ काका मला कळले ते मी फक्त इथे कवितेद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतोय. कवितेचं शीर्षक आहे आमचे रघुनाथराव. मी त्यांना मुद्दाम रघुनाथराव असे शीर्षक दिलेलं आहे. रघुनाथराव आहे तसे आमचे, रघुनाथराव आहे तसे आमचे, तुडू तुडू चालणारे, हळूच गप्पा मारणारे, तुडू तुडू चालणारे. जब भी कोई भी अर्जेंट काम हो वो ऐसे जोर जोर से चलते थे. उनके चलने का स्टाइल ही अलग था. अदरवाइज बाकी सब टाइम में वो एकदम रिलैक्स होते थे. इसलिए हमें किया है की रघुनाथराव आहे तसे आमचे, तुडू तुडू चालणारे, हळूच गप्पा मारणारे, सर्वांचाच आदर करणारे, रघुनाथराव आहे तसे आमचे. काका म्हटले की लगेचच आलो टीचर म्हणणारे, काका म्हटले की लगेचच आलो टीचर म्हणणारे, वर्ग स्वच्छ करून घंटा वाजवण्यास नेहमीच तत्पर असणारे, रघुनाथराव आहे तसे आमचे. आई शपथ सर, उनको बोलने का एक आदत था मुझे हमेशा, आई शपथ सर हमेशा बोलते. सो आई शपथ सर असं नेहमीच म्हणणारे, तक्रारींचा पाडा वाचून स्वतःच शांत होणारे. फार सारे कंप्लेंट्स करतो, शांत होतो, उनकी आदत थी. ओके, सो तक्रारींचा पाडा वाचून स्वतःच शांत होणारे, रघुनाथराव आहे तसे आमचे. प्रायमरी ते ऑफिस, प्रायमरी ते ऑफिस फेऱ्या मारून मारून नेहमीच घाम गाळणारे, प्रायमरी ते ऑफिस फेऱ्या मारून मारून नेहमीच घाम गाळणारे, अन राधा टीचर, हेड टीचर आणि स्मिता टीचर सेवेत नेहमीच तत्पर असणारे, रघुनाथराव आहे तसे आमचे. डोक्यावर केस नसतानाही, डोक्यावर केस नसतानाही आरशासमोर हळूच वाकून. जर आप प्राइमरी में अगर आएंगे तो वहाँ पे जो मिरर है ना, वो मिरर में देखने तो आपको थोड़ा झुकना पड़ता है. सो डोक्यावर केस नसताना आरशासमोर हळूच वाकून डोक्यावरून कंगवा फिरवणारे आणि तरीही मी अजून तरुणच आहे असे सांगून निष्ठिलपणे हसणारे, रघुनाथराव आहे तर तसे आमचे. मैं कभी भी फोन नहीं रखता, बट ही इज द ओनली पर्सन. सो डोक्यावरून कंगवा फिरवणारे आणि तरीही अजून मी तरुणच आहे असे सांगून निष्ठिलपणे हसणारे, रघुनाथराव आहे तसे आमचे. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर ठेच लागूनही न हरणारे, न खचणारे. बहुत प्रॉब्लम्स उन्होंने फेस किए, मुझे मालूम है, फिर भी कभी भी हारे नाही. सो जीवनाच्या प्रत्येक वाटेवर ठेच लागूनही न हरणारे, न खचणारे, स्वतःचं दुःख अंतःकरणातच साठवणारे आणि तरीही फक्त एकच प्याला घेऊन शांत झोपी जाणारे, रघुनाथराव आहे तसे आमचे.
आपल्या लेकरांवर जीवापाड प्रेम करणारे, आपल्या लेकरांवर जीवापाड प्रेम करणारे, मोडेन पण वागणार नाही असा अस्सल कोकणी बाणा ठेवणारे, कधी कधी रुसणारे, कधी कधी रागावणारे, परंतु वरून कडक टणक भासणारे, वरून कडक टणक भासणारे, परंतु अंतरंगाने मात्र सदैव फणसासारखे मधुर आणि मऊ मऊ असणारे रघुनाथराव आहेत. असे आमचे रघुनाथराव आहेत असे.